हॅलो. आज आता आपण बघणार आहे दुसरा पण चॅप्टर स्टार्ट केला आहे. तर दुसरा चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. 11वी मध्ये असताना आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. एका सॉलिड मटेरियलच्या बघितलेल्या होत्या. म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय काय शिकलेलो होतो तर स्ट्रेस स्ट्रेन कर्व शिकला होता. स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय एखाद्या बॉडीचा. त्या बॉडीचा स्ट्रेस स्ट्रेन फाइंड करण्यासाठी हे काय झालं तर त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज झाल्या. कशा मेकॅनिकल प्रॉपर्टीज फाइंड केल्या जातात सॉलिड मटेरियलच्या? जेव्हा तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टवरती प्रेशर अप्लाय करता तेव्हा काय होतं, प्रेशर अप्लाय केल्यानंतर, फोर्स अप्लाय केल्यानंतर ती बॉडी, तिचा शेप जो आहे तो शेप चेंज होतो त्या बॉडीचा. जर तुम्ही त्या बॉडीला फोर्स अप्लाय केला वरून, सगळ्या बाजूनी सेम फोर्स अप्लाय केला त्या बॉडीवरती, तर काय होईल तर ती बॉडी कॉम्प्रेस होईल. म्हणजे त्याचा ओरिजिनल शेपपेक्षा त्याचा शेप कमी होईल. म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये चेंज होईल, शेपमध्ये चेंज होईल. हा झाला एक चेंज. जर तुम्ही स्ट्रेच केला ती बॉडी, म्हणजे इकडच्या बाजूने फोर्स अप्लाय केला, इकडच्या बाजूने फोर्स अप्लाय केला, वरून फोर्स अप्लाय केला, खालनं फोर्स अप्लाय केला, वेगवेगळ्या बाहेर आउटसाइडला फोर्स अप्लाय केला, तर ती जर त्या बॉडीचा शेप छोटा असेल तर तुम्ही बाहेर एक्सटेंड केल्यानंतर काय होणार आहे, ती बॉडी जास्त मोठी होणार आहे. हे काय झालं तर त्या आपण ऍक्ट केलेल्या प्रेशरमुळं, फोर्समुळं काय होतं तर त्या बॉडीचा शेप चेंज होतो. कोणत्या तर सॉलिड मटेरियल्सचा. हे आपण 11th स्टँडर्डमध्ये शिकलोय. आता आपण काय बघणार आहे तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आपण शिकणार आहे. तर इंट्रोडक्शन, सुरुवातीला आपण त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहे. तर आता इंट्रोडक्शन मध्ये काय काय आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय तर मॅटर जे आहे त्या मॅटरचे 3 पार्ट्स पडतात. देर आर 3 टाइप्स ऑफ मॅटर्स. फर्स्ट इज अ सॉलिड, सेकंड इज अ लिक्विड, अँड थर्ड इज अ गॅसेस. म्हणजे मॅटर जे आहे ते 3 टाइप्समध्ये डिवाइड केलं जातं. तर सॉलिड मॅटर आहे, लिक्विड मॅटर आहे आणि गॅसेस मॅटर आहे. तर सॉलिड आपण कशाला म्हणतो तर सॉलिडची डेफिनेशन जर सांगायची तर सॉलिडला एक डेफिनेट फिक्स्ड शेप असतो. सॉलिड मटेरियल जे आहे, सॉलिड मटेरियल्स कोणत्या गोष्टींना आपण सॉलिड मटेरियल म्हणतो, ज्यांना फिक्स्ड शेप आहे अशा गोष्टींना आपण काय म्हणतो तर सॉलिड मटेरियल असं म्हणतो. फिक्स्ड शेप अँड फिक्स्ड व्हॉल्यूम. म्हणजे ज्याचा शेप चेंज होऊ शकत नाही. जर तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय केला तरच काय होईल, त्याचा शेप चेंज होईल, अन्यथा नाही. अशा वस्तूंना, अशा गोष्टींना आपण काय म्हणतो तर सॉलिड असं म्हणतो. तर लिक्विड म्हणजे काय तर लिक्विड किंवा गॅसेस, लिक्विड आणि गॅसेस ह्यांना डेफिनेट शेप नसतो. दे डू नॉट हॅव फिक्स्ड शेप अँड व्हॉल्यूम, फिक्स्ड शेप अँड व्हॉल्यूम. लिक्विड्सना आणि गॅसेसना डेफिनेट फिक्स्ड शेप आणि व्हॉल्यूम नसतं. त्यामुळे लिक्विड अँड गॅसेस असे 2 मॅटरचे टाइप्स आहेत. ते काय होतात, इझिली आपण एक त्याच्यावरती जर फोर्स अप्लाय केला तर ते काय होतात, फ्लो होतात, वाहून जाऊ शकतात. आता गॅस जो आहे, गॅसला तुम्ही जर ओपन मध्ये ठेवलं तर गॅस म्हणजे गॅस लीक होण्याची शक्यता असते. तसंच जर सॉलिडला जर तुम्ही रिकामा ठेवलं तर त्याच्यामध्ये चेंज होऊ शकत नाही. तेच पद्धत लिक्विडमध्ये सुद्धा आहे. लिक्विड जर तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये किंवा कशामध्ये भांड्यामध्ये न ठेवता तुम्ही असं सोडून दिलं आता पाणी, एक्झाम्पल पाणी आहे, पाणी जर आपण ग्लासमध्ये न ठेवता असं सोडून दिलं तर ते लगेच काय होतं, फ्लो होऊन जातं. पण सॉलिड फ्लो होतं का, नाही. तर फ्लो होणाऱ्या 2च गोष्टी आहेत. कोणत्या, एक आहे लिक्विड आणि दुसरा आहे गॅस. मग आता आपण बघणार आहे तर फ्लुइड्स. आपल्या टॉपिकचे नाव काय आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मग आता फ्लुइड म्हणजे काय हे आपण बघणार आहे.
तर फ्लुइड्स म्हणजे काय, तर ह्याची डेफिनेशन सांगायची झाली, फ्लुइडची डेफिनेशन आहे काय, तर लिक्विडची डेफिनेशन काय आहे, फ्लुइड्सची डेफिनेशन काय आहे, ए सबस्टन्स दॅट कॅन फ्लो, जो पदार्थ फ्लो होतो अशा सबस्टन्सनाच काय म्हणतात, तर फ्लुइड्स असं म्हणतात. मग ह्याच्यामध्ये ह्या तिन्ही टाइप्समध्ये कोणता पदार्थ, कोणता मॅटर जो आहे तो फ्लो होतो, तर एक आहे लिक्विड आणि दुसरा आहे गॅस. गॅसेस आणि लिक्विड्स हे काय होतात, फ्लो होतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, लिक्विड आणि गॅसेस आर फ्लुइड्स. लिक्विड्स अँड गॅसेस आर फ्लुइड्स. आर फ्लुइड्स. आता फ्लुइड्स जे आहेत, फ्लुइड हॅव नो रिजिडिटी or it's very low rigidity. रिजिड म्हणजेच काय, तर एक कठीण ऑब्जेक्ट. म्हणजे ऑल सॉलिड्स आर अ रिजिड मटेरियल. सॉलिड मटेरियल जे काय असतात तर रिजिड असतात, रिजिड बॉडी. बट फ्लुइड्स आर नॉट अ रिजिड और इट्स व्हेरी लो रिजिड. फ्लुइड्स काय असतात, रिजिड नसतात, एक तर रिजिड नसतात आणि त्यांची रिजिडिटी कमी असते ॲज कम्पेअर टू द सॉलिड. विस्कॉसिटी अँड सरफेस टेन्शन. नेक्स्ट पॉइंट आहे काय, तर विस्कॉसिटी अँड सरफेस टेन्शन. Viscosity and surface tension play an important role in nature. तर फ्लुइड्समध्ये विस्कॉसिटी आणि सरफेस टेन्शन ह्यांचा खूप मोठा रोल आहे. हे आपण पुढच्या पॉइंट्समध्ये बघणार आहे, काय विस्कॉसिटी म्हणजे काय आणि सरफेस टेन्शन म्हणजे काय, हे आपण पुढच्या पॉइंट्समध्ये बघणार आहे. तर वन अनादर मॅटर इज इन्क्लूड इन द फ्लुइड. फ्लुइडमध्ये आणखीन एक मॅटर आहे जो ऍड केला गेला आहे, तो म्हणजे प्लाझ्मा. प्लाझ्मा इज वन ऑफ द पार्ट ऑफ अ फ्लुइड. प्लाझ्मा हा सुद्धा काय आहे, एक प्रकारचं फ्लुइड आहे. म्हणजेच फ्लुइड कोणते कोणते झाले बघा, फ्लुइड्स आर लिक्विड प्लस गॅसेस, प्लस प्लाझ्मा. आता मॅटरचे आपल्याला फक्त 3 टाइप्स माहित होते, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. पण आणखीन एक पॉइंट आहे, तो आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा इज नथिंग बट अ टाइप ऑफ अ मॅटर, इट इज इन्क्लूड इन द फ्लुइड. प्लाझ्मा सुद्धा काय आहे, एक प्रकारचा फ्लुइड आहे. म्हणजे फ्लुइड्स, लिक्विड, गॅसेस आणखीन एक आहे ऍड झालेला, तो आहे प्लाझ्मा. पण प्लाझ्मा आपण ह्या टॉपिकमध्ये नाही स्टडी करणार आहोत. ह्या टॉपिकमध्ये आपण लिक्विड आणि गॅसेसचा स्टडी करणार आहोत. 2 टाइप्स, लिक्विड आणि गॅसेस, फ्लुइड्सचे 2 टाइप्स आहेत, ह्या टाइप्सचाच फक्त आपण स्टडी करणार आहोत. आणखीन काय काय पॉइंट्स आहेत ह्याचे. आणखीन एक पॉइंट आहे फ्लुइड मधला, जो की फ्लुइड जे आहेत, फ्लुइड्स हॅव shear modulus. Fluids have shear modulus is 0. म्हणजे फ्लुइड्समध्ये शिअर मॉड्युलस काय असतो, तर 0 असतो. आता शिअर मॉड्युलस म्हणजेच काय, तर शिअर मॉड्युलस म्हणजे काय, तर शिअर याचा अर्थ काय, तर आता समजा एक ऑब्जेक्ट आहे, हे एक नोटबुक आहे आणि शिअर मॉड्युलस किंवा शिअर फोर्स ह्याच्यावरती तुम्ही जर अप्लाय केला तर काय होईल, तर त्याची एक बाजू जी आहे ती फिक्स्ड राहते आणि फक्त एकाच बाजूला तुम्ही फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होणार आहे, ती फक्त एकच बाजू त्याचा
हे चेंज होणार आहे. आता बघा, ही आहे व्हर्टिकल ऑब्जेक्ट, तुम्ही इथून फोर्स अप्लाय केलाय आणि ही अशी केली. हा, हे काय होत आहे, तर दिस इज शिअर फोर्स. म्हणजे ही स्ट्रेट आहे, फक्त एक बाजू काय झाली, बेंड झाली याची, दॅट इज अ शिअर फोर्स. ह्या बाजूला करा किंवा ह्या बाजूला करा, हे काय होत आहे, तर शिअर फोर्स. म्हणजे एकच बाजू फक्त काय होईल, त्याची जागा चेंज करेल. खालची बाजू फिक्स होती, फक्त वरची बाजू काय झाली, जागा चेंज झाली, दॅट इज कॉल्ड एज अ शिअर फोर्स. पण हा शिअर फोर्स फक्त कुठे पाहायला मिळतो, इट इज ओनली ऑन अ सॉलिड मटेरियल. ही नोटबुक काय आहे, सॉलिड मटेरियल आहे, त्यामुळे फक्त सॉलिड मटेरियलमध्येच काय होतं, तर आपल्याला शिअर फोर्स पाहायला मिळतो. पण फ्लुइड्समध्ये काय आहे, शिअर मॉड्युलस काय आहे, 0 आहे. फ्लुइडमध्ये काय आहे, शिअर मॉड्युलस 0 आहे. कारण तुम्ही कोणत्याही लिक्विड गॅसला असं तुम्ही शिअर करू शकत नाही. जसं की तुम्ही ह्या नोटबुकला केलं शिअर, तसं तुम्ही कोणत्याही लिक्विडला शिअर करू शकत नाही. त्यामुळं फ्लुइड्समध्ये काय आहे, तर शिअर मॉड्युलस इज अ 0. एक्झाम्पल काय आहेत फ्लुइड्सचे, एक्झाम्पल ऑफ फ्लुइड्स, एअर आहे, वॉटर आहे, एअर, वॉटर, फ्लोअर डो, DOUGH, फ्लोअर डो, टूथपेस्ट, आहे आणि एक्सेट्रा. तर फ्लुइड्सचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत, एक आहे एअर, दुसरा आहे वॉटर, तिसरा आहे फ्लोअर डो म्हणजे कणिक असते ना आपली, ती म्हणजे आपण चपातीची कणिक म्हणतो ना, त्याला आपण फ्लोअर डो असं म्हणतो. टूथपेस्ट आहे. हे काय आहेत, तर फ्लुइड्सचे काही एक्झाम्पल्स आहेत. आता हे काय आहेत, तर कॉमन एक्झाम्पल आहेत. फ्लुइड्सचे काय आहेत, हे कॉमन एक्झाम्पल आहेत. मोल्टेन लावा इज ऑल्सो अ फ्लुइड, आता मोल्टेन लावा म्हणजे काय, मोल्टेन लावा ज्वालामुखी माहितीये, ज्वालामुखीमधून जो लावा रस बाहेर येतो तो कसा असतो, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ फ्लुइड. तोही एक प्रकारचा काय आहे, फ्लुइड आहे. फ्लुइड फ्लोज अंडर द ऍक्शन ऑफ अ फोर्स और अ प्रेशर ग्रेडियंट. फ्लुइड कधी जर तुम्ही त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं तर ते काय होईल, फ्लुइडमध्ये फ्लो होईल. नेक्स्ट पॉइंट आहे काय, तर आयडियल फ्लुइड. नेक्स्ट पॉइंट आहे आयडियल फ्लुइड. आता आयडियल फ्लुइड काय आहे, तर आयडियल फ्लुइड कशाला म्हणतात, तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. पहिली प्रॉपर्टी आहे, इट इज इनकॉम्प्रेसिबल. म्हणजेच काय, इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट. आयडियल फ्लुइड काय असतं, इनकॉम्प्रेसिबल असतं. आता इनकॉम्प्रेसिबल म्हणजेच काय, जर तुम्ही त्याचं कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला तर ते प्रत्येक ठिकाणी त्याची डेन्सिटी काय आहे, तर इक्वल असते. कशाची, आयडियल फ्लुइडची. दुसरं आहे इट्स फ्लो इज इररोटेशनल. सेकंड पॉइंट आहे काय, तर इट्स फ्लो इज इररोटेशनल. त्याचा फ्लो जो आहे, आयडियल फ्लुइडचा फ्लो इज इररोटेशनल. म्हणजेच काय, तर हे जे फ्लुइड आहेत ते खूप स्मूथली फ्लो होतात. देर इज नो टर्ब्युलन्सेस इन द फ्लो. म्हणजे कोणत्याही प्रकारचा अडखळेपणा किंवा ऑब्स्टॅकल्स त्यांच्यामध्ये नसतात, तर ते इझिली स्मूथली फ्लो होतात. कोण, आयडियल फ्लुइड्स. दॅट इज कॉल्ड एज इट्स फ्लो इज इररोटेशनल फ्लुइड. म्हणजेच
आयडियल फ्लुइड्स जे आहेत तर ते नॉन व्हिस्कस असतात. थर्ड पॉइंट आहे इट इज नॉन व्हिस्कस. नॉन व्हिस्कस म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये देर इज ए नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. तर ते जे फ्लुइड आहे ते जेव्हा फ्लो होत असतं तर त्यांच्यामध्ये काय म्हणतात त्याला, इंटरनल फ्रिक्शन होत नाही. जर तुम्ही सॉलिड मटेरियल घेतलं, सॉलिड मटेरियलमध्ये काय होतं तर इंटरनली फ्रिक्शन होत राहतं. तसंच जर आयडियल फ्लुइड असेल तर त्याच्यामध्ये इंटरनली फ्रिक्शन होत नाही. दॅट इज द फ्लुइड इज अ नो व्हिस्कॉसिटी. तर ह्याच्यामध्ये काय, नॉन व्हिस्कस म्हणजेच काय, तर नॉन इंटरनल फ्रिक्शन in the flow and that is the fluid has no viscosity. फोर्थ पॉइंट आहे काय, तर इट्स फ्लो इज स्टेडी. फोर्थ पॉइंट आहे इट्स फ्लो इज अ स्टेडी. त्यांचा जो फ्लो आहे तो स्टेडी आहे, एकसारखा आहे. एकसारखा आहे. ह्याच्यामध्ये काय आहे तर त्याची व्हेलॉसिटी जी आहे, इट्स व्हेलॉसिटी ॲट इच पॉइंट इज कॉन्स्टंट इन टाइम. ॲट द सेम टाइमला त्याची व्हेलॉसिटी काय आहे, तर प्रत्येक डायरेक्शनला काय आहे, सेम व्हेलॉसिटीने तर काय होतो, फ्लो होतो. इट्स व्हेलॉसिटी इज same at each point. In same at each point. तर आता आपण बघणार आहे काय, तर डिफरन्स बिटवीन सॉलिड अँड फ्लुइड. सॉलिड आणि फ्लुइड मधला डिफरन्स काय, डिफरन्स आहे सॉलिड मध्ये आणि फ्लुइड मध्ये. आतापर्यंत बघितलेल्या याच्या पॉइंट वरून आपल्याला काय कळतं, तर सॉलिड मध्ये काय आहे, देर इज अ शियर फोर्स, देर इज अ शियर स्ट्रेस. फ्लुइड्स हॅव अ not a shear stress. There is not shear stress. There is a not shear stress. हे आपल्याला फिगर वरून कळतं. तर आता सॉलिड मध्ये बघायचं झालं तर स्वतः ही सपोज एक ब्लॉक आहे, हा एक ब्लॉक आहे. मगाशी आपण नोटबुकचं एक्झाम्पल बघितलं. तर ह्याची जी ओरिजिनल साईज शेप आहे काय, तर ABCD हा काय आहे, ह्या ब्लॉकचा ABCD ह्या शेपचा काय आहे, हा एक बॉक्स आहे असं आपण कन्सिडर करूया. ह्याची ओरिजिनल लेंथ आहे L ही काय आहे, तर त्याची लेंथ आहे. आणि जर तुम्ही ह्या बॉक्सला इकडून पुश केलं, आता हे बॉक्स असेल किंवा कोणतंही मटेरियल असेल, तर ह्या बॉक्सला आपण काय केलं, बॉक्स असं पण म्हणूया त्याला. ह्या बाजूने तुम्ही काय केलं, ह्याला पुश केलं, ह्या बॉक्सला इकडून काय केलं, पुश केलं. तर शियर मध्ये काय होणार आहे, तर ए आणि बी हे दोन पॉइंट काय आहेत, ते एका जागी फिक्स राहणार आहेत. फक्त चेंज काय होईल, डी आणि सी ची पोझिशन काय होईल, चेंज होतील. फक्त हे काय होतील, सरकून या बाजूला येतील. म्हणजे हा जो डी आहे तो त्याची पोझिशन सोडून इथं येईल, म्हणजे ह्याला आपण डी डॅश म्हणूया. आणि हा सी ह्याची पोझिशन सोडून इथं येईल, ह्याला आपण सी डॅश म्हणूया. आता म्हणजे हे काय झालं, ह्याचा शेप असा झाला. हे उभं होतं ते काय झालं, इटॅलिक झालं. म्हणजे इटॅलिक टाईप मध्ये ते काय झालं, मोल्ड झालं. म्हणजे फोर्सची डायरेक्शन कोणती आहे, ह्या डायरेक्शनला तुमचा फोर्स आहे F बार. फोर्स F बार ह्या डायरेक्शनला तुम्ही अप्लाय केलाय. आता इथं पण काय असणार आहे, L ही त्याची लेंथ आहे. चेंज झालेली लेंथला आपण काय म्हणतो, तर डेल्टा एल ही काय आहे, चेंज इन लेंथ. डेल्टा एल म्हणजे एल ओरिजिनल लेंथ, डेल्टा एल चेंज इन लेंथ. ही फिगर आहे कशाची, शियर स्ट्रेसची. शियर स्ट्रेस
आणि आता आपण बघूया फ्लुइडमध्ये काय नसतं, तर फ्लुइडमध्ये शिअर स्ट्रेस नसतो. तर फ्लुइडमध्ये कोणते स्ट्रेस असतात, तर फ्लुइडमध्ये स्ट्रेस असतात तर कॉम्प्रेसिबल आणि टेन्साईल. कॉम्प्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स स्ट्रेस आणि टेन्साईल स्ट्रेस. जे नॉर्मल स्ट्रेस आहेत ते कशामध्ये असतात, तर फ्लुइडमध्ये सर्रास वापरले जातात. तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कोणता आहे ह्यातला, आता हा एक ब्लॉक आहे, तुम्ही ह्या डायरेक्शन खालून वरून सगळ्या डायरेक्शन मधून ह्याला तुम्ही फोर्स अप्लाय करताय, या फोर्स. तर काय होईल, ती बॉडी कॉम्प्रेस होईल, हे कॉम्प्रेशन. आणि दुसरा आहे टेन्साईल. आता टेन्साईल काय, तर टेन्साईल स्ट्रेस कसला असतो, तर सेम ब्लॉक आहे. आता हा ब्लॉक आहे, ह्या ब्लॉकला तुम्ही वरच्या बाजूने खेचताय, इकडे बाहेरच्या बाजूने खेचताय, ह्या बाजूने खेचताय, ह्या बाजूने खेचताय. हे इथं काय होतं, तुम्ही आतल्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करताय आणि इकडे काय होतं, आउटवर्ड डायरेक्शनला काय करताय तुम्ही, फोर्स अप्लाय करताय. दॅट इज टेन्साईल. तर ह्यामध्ये काय होणार आहे, ह्या ब्लॉकची ओरिजिनल लेंथ साईज पेक्षा काय होणार आहे, साईज रिड्यूस होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होईल, त्याची ओरिजिनल साईज पेक्षा ह्या ब्लॉकची साईज काय होणार आहे, जास्त होणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, तर टेन्साईल असं म्हणतो. हे आहेत नॉर्मल फिगर, नॉर्मल स्ट्रेस, नॉर्मल स्ट्रेस. Solid can oppose of shear stress by applying restoring force. So deformation is reversible. आता शिअर स्ट्रेसमध्ये जर तुम्ही त्याच्यावरती अप्लाय केलेला फोर्स काढून घेतला, म्हणजेच काय, तर आता इथं तुम्ही इथून फोर्स अप्लाय केलाय, फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालंय, हे एका बाजूला बेंड झालंय. तुम्ही फोर्स आणि परत काढून घेतला तर ते आणि परत काय होईल, त्याच्या ओरिजिनल शेपला परत येईल, जे की असं. आता ही ऑब्जेक्ट आहे, सरळ आहे, तुम्ही इथून फोर्स अप्लाय केला, हे काय झालं, शिअर झालं. परत फोर्स काढून दिल्यानंतर ते काय झालं, आणि परत त्याच्या ओरिजिनल शेपला आलं. त्यामुळं ओरिजिनल शेपला कधी येतं, जर त्या सॉलिड मटेरियल काय करतं, सॉलिड मटेरियल इंटरनली काय करतं, त्याला रिस्टोरिंग फोर्स देतं. रिस्टोरिंग फोर्समुळे ते काय होतं, तर त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये यायला त्याला मदत होते. तर ही जी प्रोसेस आहे ती ही डिफॉर्मेशन प्रोसेस कोणती आहे, तर रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आयडियल फ्लुइड्स कॅन ओनली बी सब्जेक्टेड टू नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कॉल्ड प्रेशर. फ्लुइडमध्ये, आयडियल फ्लुइडमध्ये काय होतं, तर नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अप्लाय केला जातो, जो की प्रेशरनं अप्लाय केला जातो. मोस्ट फ्लुइड्स ऑफर अ व्हेरी वीक रेझिस्टन्स टू डिफॉर्मेशन. रियल फ्लुइड्स displays viscosity and so are capable of being subjected to low levels of a shear stress. आता फोर्स आपण एखाद्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय केलं, आता प्रेशर जर बघायला गेलं तर प्रेशर आपण एखाद्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय करतो, तर प्रेशर कसं अप्लाय करतो, आता ही एक नोटबुक आहे, ह्याच्यावरती तुम्ही, ह्या नोटबुकचा हा काय आहे, तर एक सरफेस एरिया आहे, ह्या नोटबुकला एक ठराविक सरफेस एरिया आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला प्रेशर अप्लाय करायचं आहे. तर प्रेशर कधी अप्लाय केलं जातं, जेव्हा सरफेस तुम्ही जो अप्लाय करता ते काय आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय केल्यानंतर तरच काय होईल, तर तिथं प्रेशर अप्लाय होईल. म्हणजे जर तुम्ही असं अप्लाय केलं तर तिथं प्रेशर नीट पण होणार नाही. फोर्स लागेल पण तिथं प्रेशर आहे असं पण कन्सिडर करणार नाही. प्रेशर कधी असेल, जेव्हा तुम्ही त्याला परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करता तेव्हा. आता ही एक प्लेन आहे, ही एक प्लेन आहे, ह्याचा सरफेस एरिया DA हा आहे, DA हा त्याचा सरफेस एरिया आहे. आणि इथून तुम्ही काय करताय, तर DF काय आहे, तर ह्याच्यावरती ऍक्ट केलेला परपेंडिक्युलर फोर्स आहे. आणि तुम्ही ह्या बाजूने सुद्धा एक फोर्स अप्लाय करताय DF, म्हणजे दोन्हीकडून इक्वल फोर्स तुम्ही त्याच्यावरती
ऍक्ट करताय. फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ स्मॉल सरफेस डीए विदिन फ्लूड ऍट रेस्ट. तुमचं जे फ्लूड आहे ते रेस्ट पोझिशनला असताना अप्लाय केलेला फोर्स आहे. ह्या फिगरमध्ये काय सांगितलंय तर एक स्मॉल सरफेस एरिया आहे. हा स्मॉल सरफेस एरिया आहे, त्याला आपण डीए असं म्हटलंय. ऍट अ रेस्ट विदिन फ्लूड. हा रेस्ट फ्लूड आहे, ह्याला आपण रेस्ट फ्लूड असं कन्सिडर केलं. द सरफेस डज नॉट ऍक्सेलरेट, सो द सराउंडिंग फ्लुइड्स एक्झर्ट इक्वल नॉर्मल फोर्सेस डी अपॉन बोथ साइड्स. आता हे एकाच पोझिशनला आहे का, कारण तुम्ही ह्या बाजूने पण इक्वल फोर्स अप्लाय केलाय, ह्या बाजूने पण इक्वल फोर्स अप्लाय केलाय. दोन्ही इक्वल फोर्स असल्यामुळे काय झालंय तर ते काय होत नाहीये तर त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन होत नाहीये, मुवमेंट त्याच्यामध्ये होत नाहीये. का, कारण बोथ साइड कडून तुम्ही इक्वल नॉर्मल फोर्सेस अप्लाय केलेत त्यामुळे. आता आपण बघणार आहे काय तर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत. पहिली आहे द डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म्ड. म्हणजे ते डिफॉर्मेशनला अपोज करू शकत नाही. फ्लुइड्स जे आहेत ते डिफॉर्मेशनला अपोज करू शकत नाहीत. ते एकदा डिफॉर्म झाले की ते परमनंटली डिफॉर्म होतात. दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. तर त्यांच्यामध्ये फ्लो होण्याची ॲबिलिटी आहे. आता तुम्ही एखादा फ्लूड आहे ते काय असतं, इझिली फ्लो होऊ शकतं. ही झाली त्याची दुसरी प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी आहे दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. आता तुम्ही पाणी आहे ते तुम्ही ग्लासमध्ये ओतलं तर ते काय करतं तर त्या ग्लासचा शेप गेन करतं. जर तुम्ही ते कपमध्ये ओतलं तर ते काय करतं, कपचा शेप गेन करतं. म्हणजे तुम्ही कुठल्याही शेपमध्ये तुम्ही त्याला टाका, ते काय करतं त्याचा शेप गेन करतं. म्हणजे ही झाली त्याची थर्ड प्रॉपर्टी. फ्लुइडच्या ह्या झाल्या तीन प्रॉपर्टीज आहेत फ्लुइड्सच्या.